आणि आता पाहणार आहोत टॉप 9 घडामोडी। सुरुवातीला टॉप 9 राजकीय बातम्या। कर्जमाफीच्या मागणीसाठी बच्चू कडूंचं चक्काजाम आंदोलन। अमरावती परतवाडा रोडवर बच्चू कडू आंदोलनामध्ये सहभागी। रस्त्यावर टायर जाळत सरकारचा निषेध व्यक्त। पुण्यामधील गुडलक चौकामध्ये प्रहार संघटनेचं आंदोलन। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी प्रहार संघटना आक्रमक। छत्रपती संभाजीनगर शहरात बच्चू कडू यांचं चक्काजाम आंदोलन होणार। आंदोलनासाठी शेकडो पोलिसांचा बंदोबस्त तैनात। मंत्री आणि आमदारांच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे भाजपचं टेन्शन वाढलं। महायुतीमधील मित्रपक्षांमुळे फडणवीस सरकार टीकेचं धनी ठरतंय। वादग्रस्त मंत्री आणि आमदारांच्या वर्तनामुळे महायुती सरकारला डाग लागल्याची राजकीय वर्तुळात चर्चा। सांगलीच्या तांदुळवाडीमध्ये जनजीवन मिशन योजनेतल्या कंत्राटदाराची आत्महत्या। काम पूर्ण करूनही पैसे न मिळाल्यानं टोकाचं पाऊल उचललं। 1,40,00,000 सरकारकडे थकबाकी। हर्षवर्धन पाटलांच्या कुटुंबियांचा आक्रोश फडणवीसांनी ऐकावा। फडणवीस आणि उपमुख्यमंत्र्यांनी राज्याचं स्मशान केलंय। राऊतांची टीका, तर संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची राऊतांची मागणी। सरकारनं कंत्राटदारांवरही आत्महत्या करण्याची वेळ आणली। मोठ्या कंत्राटदारांसाठी रेड कार्पेट आणि लहान कंत्राटदारांची बिलं थकवली जात आहेत। हा सरकारचा न्याय आहे का? सांगलीतील घटनेवरून ट्विट करत वडेट्टीवार यांचा सवाल। हर्षल पाटील यांच्या नावावर कुठलंही काम नाही। कंत्राटदाराच्या आत्महत्येवर मंत्री गुलाबराव पाटलांकडून स्पष्ट। पाटील त्यांचं नाव आहे। तांदळी तालुका वाळवा इथल्या बाबतीमध्ये ही बातमी आलेली आहे, पण त्यांच्या नावावर कुठलंच काम नाही। त्या योजनेवर कुठलंच बिल पेंडिंग नाही। एखाद्या वेळेस त्यांनी सबलेट काम घेतलेलं असावं, पण त्याची नोंद जिल्हा परिषदकडे नाही। जिल्हा परिषदेच्या शिवूंशी आमच्या कार्यालयातून संपर्क झालेला आहे। मी स्वतः कार्यकारी अभियंत्यांशी बोललेलो आहे। त्यामुळे मला तरी असं वाटतं की त्यांचा या गोष्टीमध्ये कुठलाही संबंध नाही आहे। सबलेट काम केलं असेल तर ते आम्हाला माहीत नाही। मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर। JNU विद्यापीठामध्ये मराठी अध्ययन केंद्राकडून कार्यक्रमाचं आयोजन। केंद्रीय नेत्यांशी देखील भेटीगाठी होण्याची शक्यता।